वा, मस्त झाले ते. गरमागरम मोदक आणि त्याच्यावर साजूक तुपाची धार असेल तर त्याची मज्जाच वेगळी असते नाही. मोह आवरत नाही, कधी खाईल असं वाटतं, इतके सुंदर झालेले आहेत. हा जो मोदक आहे हा असा मस्त फोडायचा आणि त्याच्या आतमधलं हे वाफळलेलं सारण, वाह, एक नंबर. त्याच्यावर साजूक तूप घालायचं आणि फटाफट गणपती बाप्पांना आठवत हा मोदक खायचा. खूप छान झालंय. नमस्कार, मी पूजा. पूजा डायरी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघत असाल की आपल्या चॅनलवर आजकाल भरपूर सारे वेगवेगळे आणि छान छान अशा रेसिपीचे व्हिडिओज येत असतात. तर आज आहे चतुर्थी, म्हणून मी ठरवलं की आज गणपती बाप्पाच्या आवडीची अशी काहीतरी रेसिपी बनवूया. आणि सगळ्यात पहिल्यांदा नाव आठवलं ते म्हणजे उकडीचे मोदक. चला तर मग वेळ न घालवता आता आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघूया. उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: तांदळाचे पीठ, खोवलेला नारळ, गूळ, गावरान तूप, हे जे आहे ते वेलची आणि साखर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं, आणि केसर. सगळ्यात अगोदर आता आपण मोदकाचं जे सारण आहे ते बनवून घेऊयात. मी गॅस अगोदरच चालू केला होता. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण तूप घालणार आहोत. जास्त नाही घालायचं, अगदी थोडंसंच घालायचं. आणि हा जो नारळ आहे तो त्याच्यामध्ये छान परतवून घ्यायचा आहे, कारण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणीचं प्रमाण असतं, त्यामुळे ते थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला छान असं परतून घेऊयात. जास्त आपल्याला ह्याला लालसर होऊ द्यायचं नाहीये, अगदी थोडा वेळ, अजून 1 मिनिट तरी ह्याला व्यवस्थित छान परतून घ्यायचं. फक्त ह्याचा जो कच्चा वास असतो तो जाईपर्यंत आपल्याला परतायचं. मस्त वास येतोय नारळाचा, गरम पण झालंय छान. आता आपण हे बाजूला काढून घेऊयात. ह्याला कलर पण खूप छान आलाय, लालसर, तुम्ही बघू शकता. असा कलर आला की लगेच आपण हे जे सारण आहे ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. आता मी हे सगळं व्यवस्थित काढून घेते अगोदर. आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घेऊयात. त्यानंतर लगेच ही वेलचीची जी पूड आहे ती सुद्धा घालून घ्यायची आहे. ते मिक्स करायचं व्यवस्थित. आणि हा गूळ आहे तो घालून घ्यायचा. या गुळाचे खूप मोठे खडे आहेत, त्यामुळे ह्याला 1 ते 2 मिनिटं असं परतून घ्यायचंय तुपामध्येच. आपण जर हे डायरेक्ट नारळमध्ये घातले तर ह्याचे खडे असेच राहतात, त्यामुळे अगोदर आपल्याला नारळ न घालताच हे गूळ घालून घ्यायचं, त्यामुळे तो वितळतो, म्हणून आपण असं करून घेतोय. आता फक्त 1च मिनिट ह्याला छान परतून घ्यायचं आणि मग नारळ जो आहे तो घालून घ्यायचा. तुम्हाला जर असं नसेल करायचं तर तुम्ही गूळ जो आहे तो खिसून सुद्धा घेतात, पण ही पद्धत जी आहे ती मला सोपी पडते, त्याच्यामुळे मी कायम असंच करते. आता छान पातळ झालेलं आहे. आपण लगेच हे जे सारण आहे ते ह्याच्यामध्ये व्यवस्थित घालून घेऊयात. आणि आता मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण व्यवस्थित सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला. मिक्स करून घेऊयात. गॅस खूप फास्ट ठेवायचा नाही आणि अगदीच स्लो सुद्धा करायचा नाहीये. वाह, मस्त. आता आपण गूळ घातलाय तर ह्याच्यात थोडंसं जायफळ सुद्धा घालून घेऊ, म्हणजे ह्याची चव जी आहे ती अजूनच कमाल होईल. आता हे व्यवस्थित मिक्स झाले. मी लगेच ह्याच्यामध्ये जायफळ जे आहे ते घालून घेते. ह्याच्यामध्ये कुठे कुठे गुळाचे खडे सुद्धा दिसत आहेत, पण ते लवकर लगेच वितळून सुद्धा जात आहेत, कारण मगाशी आपण तुपामध्ये हे केलं होतं, परतलं होतं. तुम्ही बघू शकता हा जो खडा आहे हलक्या हाताने दाबला तरी तो वितळतोय, त्यामुळे तुम्ही सुद्धा तुपामध्येच त्याला अगोदर परतवून घ्या. आता बऱ्यापैकी व्यवस्थित मिक्स झालंय हे. आता मी जायफळ घालून घेते. जायफळ जे आहे ते मी आता खिसून घालते आणि आपल्याला खूप जास्त नाही घालायचं. गूळ म्हणलं की जायफळ तर आलंच, बस एवढं ओके. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
काय खमंग वास येतोय जायफळ घातलंय तर. रंग सुद्धा फार छान आलाय आता ह्याला. तरी सुद्धा आपण 1 मिनिट ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे हे अजूनच चवदार लागतं. कारण जायफळ आत्ताच आपण घातलेलं आहे. तर थोडा वेळ आपण ह्याला परतून घेऊयात. मस्त सुगंध येतोय आता. आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे. मी आता ह्याला खाली काढून घेते आणि व्यवस्थित झाकून घेते. लगेच आपल्याला जे तांदळाचं पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे तांदळाचं जे पीठ आहे ते मळून घ्यायचंय. त्यासाठी आपल्याला 1 ग्लास पाणी जे आहे ते गरम करायला ठेवायचे. त्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि ते पाणी ह्याच्यामध्ये घालून मगच ते मळून घ्यायचंय. जर तुम्ही थंड पाण्यामध्ये जर मळून घेतलं तर ते तेवढा त्याला चिकटपणा येत नाही. आणि मोदक करायचं म्हणलं की आपल्या तांदळाच्या पिठाला चिकटपणा पाहिजे, म्हणून आपण हे गरम पाणी करून घेतोय. आता 1 मिनिट परत थांबूयात. पाण्याला आता छान उकळी आली आहे. आपण आता हे जे पाणी आहे त्याच्यात घालून घेऊया. एकदम पाणी ह्याच्यामध्ये नाही घालायचंय. एकदमच पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर मग ते बिघडू सुद्धा शकतं. त्यामुळे थोडं थोडंसं घालायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. हे पाणी खूप गरम आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा हात अजिबात घालू नका. चमच्याच्या साहाय्यानेच मिक्स करून घ्या हवं तर. परत आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात. तर अशा प्रकारे हे जे पीठ आहे ते आपण मळून घेऊयात. जर आपल्याला वाटलं की आता हे थोडंसं थंड होतंय तर आपण ह्याला हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकतो, पण हे खूप जास्त गरम आहे. बऱ्यापैकी हे जे पीठ आहे ते आपण आता गरम पाण्याने भिजवलेलं आहे. आता आपण हलकं थंड पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि आता व्यवस्थित मळून घ्यायचं. आता मी पटकन पीठ मळून घेते. तर फायनली आता आपलं हे तांदळाचं पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण मोदक बनवायला घेऊया. तांदळाचं पीठ मळत असताना गरमच पाणी का घालायचं ह्याचं अजून एक कारण सुद्धा आहे. आपण जेव्हा उकडीचे मोदक बनवत असतो आणि थोडा वेळ झालं की ते जे मोदक असतात ते वातडल्यासारखे होतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की आवर्जून गरम पाणीच त्याच्यामध्ये घाला. आता मी ह्याचे मोदक बनवायला घेते. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, जेणेकरून हे पीठ जे आहे ते हाताला चिटकणार नाही. तुम्हाला जर पोळपाटावर लाटून बनवायची सवय असेल तर तुम्ही तसं करू शकता, पण मी तसं नाही करत आहे. अशा प्रकारे आपण पुरणपोळीचं जे हे बनवत असतो अगदी तसं आपल्याला करून घ्यायचंय. पण हे असं बनवत असताना लक्षात ठेवायचं की हे खूप जाडसर नकोय आपल्याला आणि अगदीच पातळ सुद्धा नकोय. छान गोल बनवून घेऊयात आता आपण ह्याचा. मस्त पीठ चिकट चिकट झालंय. हे अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचंय. ह्याच्या कडा ज्या आहेत ते जास्त जाडसर राहिलेत का हे सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. ह्याच्या चारी बाजू समान असल्या पाहिजे. आणि आता आपण ह्याला कळी पाडून घ्यायची. अगदी हलक्या हातानेच पाडायची आणि ही जी कळी आहे ती शेवटपर्यंत अशी बनवून घ्यायची, जेणेकरून ते मोदक झाल्याच्या नंतर खूप छान दिसते आणि ती सुटत नाही. अशा आता सगळ्या आपण ह्याला कळ्या पाडून घेऊयात. हाताला हे पीठ खूप जास्त चिकटतंय. जास्त जर तुम्ही दाबलं तर ते जास्त चिटकेल. त्यामुळे हलक्या हाताने ही जी प्रोसेस आहे ती करून घ्यायची आपल्याला. जर तुम्हाला तसं होत नसेल तर हे जे बोट आहे ते व्यवस्थित असं ठेवून असं जर केलं तर ते अजूनच सोपं जातं. तसं सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. आता मी पटकन ह्याच्या सगळ्या कळ्या ज्या आहेत ते व्यवस्थित पाडून घेते. तर अशा प्रकारे आपल्याला छान कळ्या पाडून घ्यायच्यात. आता आपण ह्याच्यामध्ये सारण घालून घ्यायचे. सारण घालताना छोटा चमचा वापरायचा आहे आपल्याला. आणि आता हे सारण व्यवस्थित भरून घ्यायचंय. व्यवस्थित ह्याच्यामध्ये जास्त सारण घालायचा प्रयत्न करायचा, त्याच्यामुळे अजूनच जास्त टेस्ट येते.
आणि आता आपण हे बंद करायचं. बंद करत असताना एकाच बाजूला आपल्याला हे फिरवून घ्यायचे. हे अशा प्रकारे फिरवून घेत असताना हे जे सारण येते ते एका बोटाने असं दाबून घ्यायचं आणि परत आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं. झालं. तर अशा प्रकारे हा आपला मोदक आता तयार आहे. तुम्ही बघू शकता ह्याला छान कळ्या सुद्धा पडल्यात. मग अशीच मी सांगितलं होतं की शेवटपर्यंत कळी पडून द्यायची, जेणेकरून हे आपल्याला असा मोदक दिसतो. आता अशा प्रकारे सगळे मोदक मी फटाफट बनवून घेते. तर अशा प्रकारे आपले आता हे जे मोदक आहेत ते तयार झालेले आहेत. लगेच आता मी ह्यांना केसर लावून घेते, म्हणजे वाफलायला ठेवूयात. केसरने ह्याला छान असा पिवळा रंग येतो, दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात ते. मोदक आता आपले तयार झालेले आहेत. गॅसवर मी पातेलं सुद्धा ठेवले पाणी उकळायला. आता ह्या चाळणीला मी थोडासा तेलाचा हात फिरवून घेते, म्हणजे खाली चिटकणार नाही आहेत ते. आणि आता ह्याच्यामध्ये जे मोदक आहेत ते सगळं व्यवस्थित ठेवून देणार आहे. छान झालेत खूप. आता ह्याला 10 मिनिटं आपल्याला उकडायला ठेवायचे आहेत. आता हे उकडायला ठेवते. त्याच्यावर आता मी झाकण ठेवते. 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण चेक करू. वा, मस्त झाले ते. पण हे गरम गरम आपण काढून घेतले तर ते चिकटतात खाली. आपण आता ह्याला थंड व्हायला काढून घेऊ. खूप सुंदर झालेत. आता मोदक थंड झालेत, मी काढून एका डिश मध्ये घेते. खूप सुंदर रंग आलाय त्याला. अगदी मला हवे होते तसे खूप छान झालेले आहेत. तुम्ही बघू शकता केवढे भारी दिसताय ते. आता ह्याच्यावर आपण मस्त तुपाची धार घालूयात. गरमागरम मोदक आणि त्याच्यावर साजूक तुपाची धार असेल तर त्याची मज्जाच वेगळी असते, नाही? मोह आवरत नाही, कधी खाईल असं वाटतं, इतके सुंदर झालेले आहेत. तुम्हाला माहितीये का, मोदक खाण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे. या तुम्हाला दाखवते मी. हा जो मोदक आहे हा असा मस्त फोडायचा आणि त्याच्या आतमधलं हे वाफळलेलं सारण, वाह, एक नंबर. त्याच्यावर साजूक तूप घालायचं आणि फटाफट गणपती बाप्पांना आठवत हा मोदक खायचा. खूप छान झालाय. शब्दात वर्णन करता येत नाही, इतका टेस्टी झालाय. प्लीज तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी आता हा मोदक खाऊन घेते. मस्त. तर अशी होती आपली उकडलेल्या मोदकाची रेसिपी. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही बनवलेली रेसिपी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला नक्की बघायला भेटेल. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.